आजवर दुबार मतदानावरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत। असं असताना मुंबईमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं स्वतः महापालिकेने मान्य केलंय। त्यामुळे निवडणूक आयोगासह सरकारवर टीका करण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे। आता हा दुबार मतदारांचा घोळ निस्तारण्यासाठी मुंबई महापालिका नेमकं काय करणार? एवढ्या कमी दिवसामध्ये हा घोळ निस्तारणं खरंच शक्य आहे की नाही, याच प्रश्नांचा आढावा घेणारा हा सविस्तर वृत्तांत। 11 लाख हा आकडा आहे मुंबईतल्या दुबार मतदारांचा। हा आरोप आम्ही करत नाहीये, तर स्वतः मुंबई महापालिकेने तशी कबुली दिली आहे। मुंबईत 11 लाख दुबार मतदार, 4,33,000 व्यक्तींच्या नावांची मतदार म्हणून 2 किंवा अधिक वेळा नोंद। एस वॉर्ड मध्ये सर्वाधिक 69,500 दुबार मतदार, तर बी वॉर्ड मध्ये सर्वात कमी 8,398 दुबार मतदार। अनेक याद्यांमध्ये फक्त पत्ते आणि नावांची नोंदच नाही, दुबार नावा अधोरेखित करण्यासाठी वेगळ्या चिन्हांचा वापर केल्यानेही गोंधळ। दरम्यान सोमवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे। जात आणि धर्म पाहून मतदार याद्यांमध्ये बदल केले जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। तसंच मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवताना त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाचं उदाहरण दिलं। आता जो पहिला मी एक आक्षेप घेतला होता, आपल्याला आठवत असेल वरळीचं जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं, एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये जवळपास 50 लोक दाखवली होती त्यांनी। घसीटाराम हलवाई दुकानाच्या मध्ये 48 लोक दाखवली होती त्यांनी। अशी 10 पेक्षा जास्ती असणारी जी घरं आहेत मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 10 पेक्षा जास्ती असणारी घरं, 10 लोकपेक्षा 26,319 आहेत। या 26,319 घरांमध्ये 8,32,326 लोक राहतात। 10 पेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादीत टाकण्याच्या आधी की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील आदित्य ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। कालच आदित्य ठाकरेंनी एका घरामध्ये 50 मतदारांची नोंद दाखवली 10 बाय 10च्या खोलीमध्ये। त्यावेळेस तरी यांचे डोळे उघडायला पाहिजेत। आम्ही सातत्यानं डेप्युटेशन घेऊन दोनदा भेटलो, मोर्चा काढला आणि आम्ही हेच सांगितलं की मतदार याद्या शुद्ध करा, त्यामध्ये कुठे डुप्लिकेशन असू नये, कुठेही बोगस मतदारांची नावं असू नये आणि मग निवडणुका घ्या, अशा पद्धतीची आमची मागणी होती। त्यावेळेस निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ढकलत होता आणि केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ढकलत होता। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे भाजपलाही मान्य आहे, मात्र त्यावर तोडगा म्हणून बिहारप्रमाणेच SIRचा तोडगा चंद्रशेखर बावनकुळेंनी सुचवलाय। दुबार नावं हे सर्व महाराष्ट्रात आहे, नागपुरात आहे, प्रत्येक मतदारसंघात आहे आणि हे रोज ॲडिशन होत असतात। डिलिशनची प्रक्रिया फार कमजोर असल्यामुळं किंवा करत नसल्यामुळं हे ॲडिशन होत असतात। जिकडं व्यक्ती राहायला लागला तिकडे नाव ॲड होतं। त्यामुळं एकदा जोपर्यंत SIR होत नाही तोपर्यंत हे मला वाटतं की हे दुबार नावं राहतीलच। पण राज्य निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे, दुबार नाव जरी असले तरी त्यांचे एकच मतदान होऊ शकतं। राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत हात वर केले। आता प्रश्न हा आहे की दुबार मतदाराचा घोळ निस्तारण्यासाठी मुंबई महापालिका काय पावलं उचलणार आहे। दुबार मतदार हटवण्यासाठी 5 डिसेंबर पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। 24 वॉर्ड मधल्या निवडणूक कार्यालयातनं याद्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबवण्यात येते। निवडणुका या लोकशाहीचा कणा मानल्या जातात, मात्र दुबार मतदार आणि मतदार याद्यातल्या घोळांमुळे लोकशाहीचा कणा कमकुवत होतो। हा कणा शाबूत राहावा हे निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या प्रत्येक यंत्रणेचं कर्तव्य आहे। मात्र सध्या हा मुद्दा आपल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरता उरलाय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.